गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा खास व्लॉग आहे सुरतचा. तर कशासाठी गेले काय तुम्हाला सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर पारूसच आले ब्रेकफास्ट खायला. हा नाही, इथे नाही आहे, त्यांना विचारा आतमध्ये. वाव, स्प्राउट्स आहेत, मी हेच खाणार. इडली, वडा आहे, बटाट्याची भाजी आहे, ढोकळा, त्याला काहीतरी म्हणतात, मी व्हाईट ढोकळा म्हणते, आणि पोहे. इकडे हे पण आहेत. आमच्या आधी नाश्ता नाही करत, जेवणच करतोय. चपाती भाजी. खावा खावा. मी पोहे घेतले होते पण मी चणेच खाते. आमचा घोडा चना चरतो. तुमचा घोडा चना चरतोय. खाता का? हे हेल्दी नाश्ता आहे. पोहे आहेत, चण्याचं हे केलं आहे, कांदा टोमॅटो टाकून केलेले आहे मस्त. बटाट्याची भाजी, चपाती आहे. इथे टोस्ट, बटर, चहासुद्धा आहे, चॉको पण आहेत. ते बरं दिसलं लगेच. काय आता दिसलं गेलं ना, जर काय करू मग. अजून बरंच काही काही नाश्ता आहे, पण मी खाते फक्त चणेच. इडली आहे, ढोकळा आहे, पांढरा ढोकळा आहे, येस वडा आहे. दाखवलं साहेब, दाखवलं. तुम्ही जेवा, नाश्ता नहीं, जेवण चाललंय. मैं जूस लेके आया तेरे लिए, वो भी है ना वाटरमेलन का लेके आया. अब तेरे लिए, विदाउट बर्फ वाला, तेरे लिए शुगर वाला. मेरे को मिल्क शेक लेके आया मेरा स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी. पोरींना स्ट्रॉबेरी आवडते, आमची इथं उलट आहे. पोरींना पुरी आवडते, आमच्या इकडे उलट आहे. अजून काय, पोरींना पिंक कलर आवडतो, आमच्या इकडे उलट आहे. हो का? तिकीटचं कुठं होतं माहिती का? हा, लय लांब नाही. कुठं? इथून बाहेर गेली की असं फिरून रिक्षावाल्याला म्हणलं मेरे को ट्रैवल बुक करने का उधर लेके चलो. त्याने म्हणलं क्यों जा रहे हो इतना दूर. म्हणला 100 रुपये जाने के 100 रुपये आने का. चलते जाओ म्हणला, इधर से रोड क्रॉस करके स्टेशन के लाइन में ट्रैवल बहुत सारे हैं. म्हणला जाओ, म्हणला उधर मिलेगा. म्हणला एवढंच मिलेगा क्या? हा, म्हणला ऑल ओव्हर इंडिया कहीं पे भी जाओ म्हणला मिलेगा. म्हणला ए बुक्या लागलं मला. अय किती चांगले रिक्षावाले आहेत. नाहीतर एखाद्याने फिरवत नेलं असता. गेला असता. वा, तिथंच जायचं का आता आपण? ऍड्रेस दिलाय त्यांनी बरं. त्याच्यावरती. त्यांना म्हणला ऍड्रेस देतो, हा रिक्षावाल्याला सांगायचं इथनं हा, तुम्हाला घेऊन जाईल. बरोबर. बरं बरं. आणि बीचवर फिरायला पण आपण कपडे नाही आणले. 19 किलोमीटर बीच आहे फक्त इथनं. आणि कधी जाणार आपण? हो, गरम होते. तू लास्ट टाइमच मला म्हटलं होतं इथं बीच जवळ. आपण कपडे काही दुकानात पण घेऊ शकतो, पण आपण जाणार कधी? रात्र होईल तिथून यायला. हो, तेच. 6:30 होती. हो, त्यामुळं नाही जाऊ शकत. जाऊ दे ना, निवांत मस्त इथे लंच आहे, सॉरी डिनर आहे. लंच नाही, डिनर आहे. रात्री डिनर करून मस्त निघू. माणसाच्या अंगामध्ये किती आळस असावा ना, ते तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. कळलं का? झालंय, निघायचा टाइम झालाय. 2 वाजता पोचायचंय तिथं. धुवायला कोण सांगितले होते? कुणी सांगितलं धुवायला? अरे मी कुठंही जाऊ द्या, म्हणजे कुठेही काय, इकडे आली आहे आणि माझा ना एका प्रोडक्टचा व्हिडिओ बनवायचा राहिला होता. तर ते प्रोडक्ट घेऊन आले, इथे बनवलंय. केला ते होतं हेअर मास्क लावायचं. मग मला हेअर वॉश करायला नको, म्हणून ओले झाले केस. असं आहे का? काम 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 काम, असं जीवाला ना असं निवांत पाहिजे, काहीच काम नको, फक्त झोपायचं, आराम पाहिजे. बर, कळलं? एक नंबरची आळशी. खायला घेऊन ये, भूक लागली. घेऊन येतो.
म्हटलं बाहेर जाता जाता खाऊ तर तू म्हणतोय मला जास्त भूक लागली म्हणून. जास्त भुकीचा प्रश्न नाही. कसं माहिती आहे का, तू रेडी होणार तिथं हॉटेलमध्ये बसणार, एक तर मरणाचं गरम होतं इथं, घामाने पूर्ण वल्ल चिंबू होऊन जाशील साडीमध्ये, तो विचार कर. नको आणि हॉटेलमध्ये बसल्यानंतर लगेच ऑर्डर नाही भेटणार तुला काय, आणि हॉटेलमध्ये काय AC नाही भेटणार तुला. AC वाल्या हॉटेलमध्ये घेऊन जा मग. आता इथं मला माहिती असलं तरच घेऊन जाईन ना मी. हा. आणि रिक्षावाल्यांना सांगितलं, रिक्षावाले किती लांब 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 फिरवतील. यांनी अशा विंडो काळ्या काळ्या का बनवल्यात बरं? आहे ना आतमधलं पडदा? दिसू नये अरे मग म्हणून. पडदा आहे ना. हा, कोणाकोणाला पडदा आवडतो नाही आवडत. किती काळं काळं दिसतंय बाहेर किती फ्रेम उजेड. लावलेली आहे ती. अच्छा फ्रेम. हा. तर गाईज आम्ही झालोय रेडी. आज आम्ही शूटला चाललोय, सांगितलं नाही मी लास्ट व्हिडिओमध्ये पण नाही सांगितलं इकडे कशाला आलोय, आणि ह्या व्हिडिओमध्ये पण आतापर्यंत सांगितलं नाही. आम्ही अजमेरा फॅशन आहे एक मोठं शॉप, तर ते सुरतमध्ये, तर ते बिझनेस करण्यासाठी साड्या जे लोक आपण महाराष्ट्रामध्ये आणतो ना बाहेर, क्लॉथिंग बिझनेस. हां, साड्यांचा कपड्यांचा बिझनेस करण्यासाठी हे लोक त्यांच्याकडनं होलसेलमध्ये माल देत असतात. तर त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे मला, त्याचं प्रमोशनसाठी आली आहे. आणि हे माझं जेवढं पण मी प्रमोशन केले त्याच्यामधले तिसरं मोठं प्रमोशन आहे. हां, तिसरं मोठं प्रमोशन आहे आतापर्यंतचं. पहिलं माझं जो सालुका ज्वेलरीवाल्याचं होतं, जे JM रोड डेक्कनला होतं, तिथे 2 प्रमोशन केलेली. त्याच्यानंतरनं लास्टवालं कुठलं केलेलं, जो सालुकाचे 2 केले होते. आता ह्याचं केलं, डिझाईन कॅफेचं केलं, ते तिसरं होतं. आणि हे चौथं मोठं आहे, चौथं. ओके, रेडी झाली मी, साडी बिडी घालून मस्त. आता जातो तिकडे. 2चा टाइम दिला होता आम्हाला, 2:30 इथेच वाजले. ते जेवण वगैरे केले, आधीने बिर्याणी आणली होती, मस्त जेवलोय, रेडी झालोय ना, आता निघतोय. काय मोजतोय खटपट खटपट कानापाशी. आवरावरी करायची म्हणा पटपट. वही तुमको भाड़ा लगता है, तुमको बोला 5 में ही है, हाँ, तो जाके निकाल के लाया टिकट. भाड़ा वाली नहीं है. हाँ. अच्छा, हे कांदा होते का? हा. काय आणलं खायला? नाही भेटली. गेला नको तर तूच खा. 99 पासून प्राइस रेंज ना लीड्स मिळून जाते. आम्हाला ओके चालेल. हे कॅटलॉग प्रिंट साडीचं आहे, जे आपल्याकडे 231 पासून सुरू असणार. कॅटलॉग प्रिंट साडीचा म्हणजे आपण कॅटलॉग सोबत साड्या येतात ना, त्या साड्या आपल्याला स्टार्टिंगला सांगायच्या आहेत. यस से लेके ट्रिपल एक्सेल. कौन कौन सा है ये? 16 Pro. क्वालिटी अच्छी आती है इसकी? मैं कंफ्यूज हो रहा हूँ. मजाक नहीं कर रहा. अभी 17 को भी क्वालिटी अच्छा है, लेकिन 17 18 प्रॉब्लम. 17 प्रो में चार्जिंग ज़्यादा है इसकी. इसका 16 Pro. जैसे आप सुबह से करोगे. हाँ, तो पूरा दिन जाता है उसमें. हाँ, सब इसमें. स्मूथिंग वीडियो क्वालिटी सब अच्छा. 17 का अच्छा है, 16 से सब थोड़ा अच्छा है. क्योंकि वो अपग्रेड है ना, अभी नेक्स्ट वर्जन है ना, तो उसका इससे ज़्यादा ही रहेगा. ड्रेस फ्री में दे रहे हो क्या? मेरी शॉप रहती तो मैं दे रहा. क्या है. तर गाईज आम्ही अजमेरा फॅशनला आलेलो आहे आणि आमचं शूट कंप्लीट झालेलं आहे. 3 व्हिडिओज काढायचे होते आम्हाला सेपरेट, तर 3 व्हिडिओ झालेत काढून. आणि हा ड्रेस मी इथे चेंज केला आहे, त्यांच्याच शॉपमधला आहे. शॉप काय कंपनी म्हणायला लागेल, कंपनी एवढं मोठं आहे. 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे पूर्ण अजमेरा फॅशनची. तर आता आम्ही इथे आहोत आणि खूप मस्त छान वाटलं इथे फिरून आणि काम करून. खूप पटकन झालं ॲक्च्युली व्हिडिओ शूट करून आमच्या, आणि त्यांनी छान गाईड पण केलं. सो कशी दिसते मी ह्या ड्रेसमध्ये नक्की सांगा कमेंट करून. आपल्याला भेटणार नाही, हा फक्त आपण घातला आहे व्हिडिओ काढण्यासाठी. तर इकडे चाललं आहे स्क्रिप्ट लिहायचं काम. स्क्रिप्ट पण तेच सांगतात आहे, काय बोलायचं आहे काय नाही वगैरे सगळं तेच सांगतात आहे. आपण फक्त शूट करायचं, त्यांनी जे पॉईंट दाखवलेत ते, आणि ते जे सांगतात आहेत तेवढं स्क्रिप्ट बनवायची आणि एडिटिंग करून मग पोस्ट करायची आहे.
गाईज आम्ही आलो आहे शूटवरून रूमवरती, साडी चेंज केली आणि माझ्या नवऱ्याला भूक लागली आहे. तर आधीला भूक लागली आहे, आम्ही जातोय बाहेर गुजरातमधली पाणीपुरी खायला. टाइमपास कर. स्वतःला भूक लागली की असा जीव तर पडतो. चला ना, कुठं काय केलं मी. मग अशी कार्ड विसरला होता आतमध्ये, आम्ही बाहेर कार्ड आतमध्ये, रूम लॉक. चला या. खम्मा करीसा ए ए गुजराती भाषा आहे ती. खंबागणी राजस्थानी का गुजराती नक्की सांगा काय. खंबागणी सा राजस्थानी आहे. अरे रे रे अरे रे रे रे. लोक आम्ही पानसट अशी पाणीपुरी खाऊन कुठंही जाऊ द्यात, आम्हाला ना पुण्यापेक्षा छान खायला कुठंच भेटत नाही. माहीत नाही का की सगळीकडचं छान असेल, पण आम्हालाच जे आम्ही कायम खातो तेच आवडतं, मला असं वाटतंय. पण टेस्टलेस होती पाणीपुरी, खरंच टेस्टलेस होती. आणि जितकं व्हिडिओ काढून दमलं नाही ना, तेवढं आम्ही रोडला चालूनच दमलो. परत रूममध्ये आलो. तर गाईज आम्ही बसलो होतो जेवायला. असंच रोडला येता येता बघितलं तर हॉटेल दिसलं, घरगुती जेवण. छान आहे जेवण, एक नंबर आहे. सगळे डिश भारी भारी आहेत. तर आमरस आहे, वरण आहे, त्यानंतर मूगची भाजी आहे, त्यानंतर मिक्स व्हेज आहे, लोणचं, मिरची, परत कांदा, पापड, चपाती आणि ताक. एवढं सगळं जेवण आहे आमच्या ताटामध्ये आज. सकाळपासून मला म्हणत होती घरचं जेवायचं आहे, घरचं जेवायचं आहे. नशिबात होतंच तुझ्या. हां, जेवा जेवा. हे ट्रॅव्हल्सला बघ बसायला पण आहे, मागे टेकून बसा, कसं बसायचंय तसं. भारी आहे ना. हो, गरम कसं व्हायला लागले. बेकार गरम होतं यार. आता वारा यायला लागलाय. बाई म्हणून गेला का. झाले ड्रायव्हर बसले. झालं आता टायमिंग निघते 5-10 मिनिटं. हो. मस्त एका ठिकाणी छान आम्ही मेसमध्ये जेवलो. मेस म्हणजे घरगुती जेवण टाईप होतं. तर खूप भारी जेवण भेटलं आम्हाला तिथे. म्हणजे ना दिवसभर असं काहीही खाऊन बिलकुलच बरं वाटत नव्हतं. असं घरचं खायची इच्छा होत होती, भाजी चपाती तसं. तर खूप मस्त जेवण केलं. मस्त ट्रॅव्हलिंग करून आम्ही आलोसुद्धा पुण्याला. आणि पोहोचायला आम्हाला सकाळी 9:30-10 वाजले. रात्री आम्ही 9:30ला बसलेलो, सकाळी 10:30-10:30ला पोहोचलो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.